अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आजकाल एक गोष्ट जवळपास प्रत्येक घरामध्ये दिसून येतो. पैसा येतो पण टिकत नाही, कमाई होते पण बचत होत नाही, आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे कमावलेला पैसा अचानक औषधांमध्ये खर्च व्हायला लागतो. कधी पोटाच्या तक्रारी, कधी अंगदुखी, कधी मानसिक ताण, कधी झोप न लागणं, आणि मग डॉक्टर, टेस्ट, औषधं, हॉस्पिटल. हळूहळू माणूस थकायला लागतो, शरीराने देखील आणि मनाने देखील. अनेक जण म्हणतात, इतकी मेहनत करतो पण पैसा हातात टिकत नाही. तर काही जण म्हणतात, मनाला शांतता नाही, घरात समाधान नाही. मंडळी, याचं कारण फक्त पैसा कमी असणं नाही, तर मनाची अस्थिरता, अस्वस्थ जीवनशैली आणि नकारात्मक ऊर्जा सुद्धा असू शकते. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत माता लक्ष्मीशी संबंधित एक साधा पण प्रभावी मंत्र, त्याचा अर्थ, तो कसा म्हणायचा, आणि आरोग्य व पैशाचा संबंध नेमका काय आहे. तसंच आपल्या पूर्वजांनी सांगितलेला एक असा छोटासा श्लोक जो तुमची अति खाण्याची सवय कमी करू शकतो. आणि विशेष म्हणजे या सगळ्यांमागचं आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्व देखील आपण समजून घेणार आहोत. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित आज केलेली एक छोटीशी गोष्ट तुमच्या आयुष्यात मोठा सकारात्मक बदल घडवू शकते. मंडळी, आपल्या हिंदू संस्कृतीत मंत्रांना खूप मोठं महत्व दिलं गेलं आहे. कारण मंत्र म्हणजे फक्त शब्द नाहीत, तर ती एक ऊर्जा आहे, एक स्पंदन आहे, जी आपल्या मनावर परिणाम करत. लक्ष्मीशी संबंधित एक अत्यंत प्रसिद्ध मंत्र सांगितला जातो. तो मंत्र म्हणजे ओम श्री महालक्ष्मी नमः. मंडळी, हा मंत्र अतिशय छोटा आहे पण अत्यंत प्रभावी मानला जातो. कारण श्री हे माता लक्ष्मीचं बीज मानलं जातं. असं मानलं जातं की या मंत्राच्या जपाने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते, मन प्रसन्न राहतं आणि आर्थिक स्थैर्यासाठी प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळते. पण इथे एक गोष्ट समजून घेणं खूप महत्वाचं आहे. मंत्र म्हणजे एका रात्रीत श्रीमंत बनवणारी जादू नाही. काही लोक असा गैरसमज करून घेतात की फक्त मंत्र म्हटला आणि पैसा यायला लागेल, पण खरं तसं नाही. मंत्र तुमचं मन स्थिर करतं, नकारात्मक विचार कमी करतं आणि विचार स्पष्ट करण्याचं काम करतं. जेव्हा मन शांत होतं तेव्हा माणूस योग्य निर्णय घेऊ लागतो, तो मेहनत योग्य दिशेने करतो, खर्चावर नियंत्रण ठेवतो आणि हळूहळू जीवनात बदल घडायला लागतो. आता येतो प्रश्न, हा मंत्र म्हणायचा कसा? मंडळी, सकाळी स्नान करून स्वच्छ ठिकाणी शांतपणे बसावं. शक्य असल्यास समोर तुपाचा दिवा लावावा. त्यानंतर माता लक्ष्मीचं स्मरण करून शांत मनाने या मंत्राचा जप करावा. ओम श्री महालक्ष्मी नमः. रोज 108 वेळा जप करणं उत्तम मानलं जातं. पण जर वेळ कमी असेल तर 11 वेळा किंवा 21 वेळा देखील हा मंत्र तुम्ही म्हणू शकता. अनेक जण शुक्रवारी किंवा पौर्णिमेच्या दिवशी विशेष जप करतात. तुम्ही देखील या दिवशी 108 वेळा जप करून दररोज कमी संख्येत मंत्र जप करू शकता. असं मानलं जातं की श्रद्धा, सातत्य आणि सकारात्मक विचार यामुळे मंत्र साधनेचा अनुभव अधिक चांगला जाणवतो. पण मंडळी, फक्त मंत्र पुरेसा नाही, त्यासोबत मेहनत, प्रामाणिकपणा, योग्य नियोजन आणि खर्चावर नियंत्रण हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. कारण असं म्हटलं जातं की माता लक्ष्मी त्याच घरात टिकते जिथे स्वच्छता असते, जिथे मेहनत असते, जिथे आदर असतो आणि जिथे सकारात्मक ऊर्जा असते. म्हणून फक्त पैसा कमावणं म्हणजे श्रीमंती नाही. खरं धन म्हणजे निरोगी शरीर, शांत मन आणि समाधानी जीवन. मंडळी, आता आपण आरोग्याबद्दल एक अतिशय महत्वाची गोष्ट जाणून घेणार आहोत. आजकालची जीवनशैली पहा. मोबाईल हातात, टीव्ही सुरू आणि घाईघाईमध्ये जेवण. आपण काय खातोय, किती खातोय याचं भानच राहत नाही आणि मग ओव्हर इटिंग सुरू होतं. पोटाच्या समस्या, गॅस, ऍसिडिटी, अपचन, वजन वाढणं, हळूहळू शरीर आजारांचं घर बनायला लागतं. पण
पण मंडळी, आपल्या पूर्वजांनी यावर खूप सुंदर उपाय सांगितले होते. जेवणापूर्वी म्हटला जाणारा एक साधा श्लोक, जो केवळ संस्कार नाही तर प्रत्येक प्रकारचं डाएट मॅनेजमेंट मानलं जात होतं. तो श्लोक असा आहे: धुवा हात पाय, चला भोजनाला, बसा नीट येथे तुम्ही मांडी घाला. नका मागू काही अधाशीपणाने, नका टाकू काही, करा स्वच्छ पाणी. बघायला साधा श्लोक, पण त्यामागचं विज्ञान खूप मोठं आहे. पहिली ओळ काय सांगते? जेवणापूर्वी हातपाय धुवा. विज्ञान सांगतं की हातपाय धुतल्याने शरीर शांत होतं आणि मेंदूला संकेत मिळतो की आता आपण जेवणार आहोत. त्यामुळे पचनासाठी आवश्यक रस तयार होऊ लागतात. ही प्रक्रिया पचनासाठी खूप महत्वाची मानली जाते. दुसरी गोष्ट, मांडी घालून बसणं. मंडळी, खाली बसून जेवणं हे एक प्रकारचं योगिक आसन मानलं जातं. जेव्हा आपण पुढे झुकतो आणि पुन्हा सरळ होतो, तेव्हा पोटाच्या स्नायूंवर परिणाम होतो, ज्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. आज ऑफिसमध्ये खाली बसणं शक्य नसलं तरी खुर्चीवर ताठ बसून शांतपणे जेवलं तरी त्याचा फायदा नक्की मिळतो. तिसरी महत्वाची गोष्ट, अधाशीपणा टाळा. म्हणजे काय? घाईघाईत किंवा हव्यासाने खाऊ नका, कारण जेव्हा आपण शांतपणे जेवतो तेव्हा मेंदूला योग्य वेळी पोट भरल्याचा संकेत मिळतो आणि त्यामुळे अति खाणं टाळलं जातं. चौथी गोष्ट, ताटात अन्न टाकू नका. ही गोष्ट फक्त संस्कार नाही तर शिस्त आहे. ताटात कमी वाढून घेणं आणि गरज असेल तर पुन्हा घेणं, यामुळे आहार नियंत्रणात राहतो. हळूहळू माणसाला गरजेपुरतच खाण्याची सवय लागते. मंडळी, जर तुम्ही ऑफिसमध्ये असाल किंवा खाली बसून जेवणं शक्य नसेल तरीही जेवणापूर्वी 30 सेकंद डोळे मिटून शांत बसा. मोबाईल बाजूला ठेवा आणि फक्त जेवणाकडे लक्ष द्या. यालाच आजच्या भाषेत माइंडफुल इटिंग असं म्हणतात आणि वजन नियंत्रणासाठी हे अत्यंत प्रभावी मानलं जातं. मंडळी, खाण्याच्या चुकीच्या सवयी, वेळ न पाळणं, अति खारट, अति तेलकट आणि अति तिखट पदार्थ, या सगळ्यामुळे शरीर हळूहळू आजारी पडायला लागतं आणि जेव्हा आरोग्य बिघडतं तेव्हा त्याचा सर्वात मोठा परिणाम होतो आपल्या पैशावर. डॉक्टर, औषधं, तपासण्या, हॉस्पिटल, कमावलेला पैसा हळूहळू खर्च होत जातो. म्हणूनच म्हटलं जातं, उत्तम आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. जर शरीर निरोगी असेल तर मन शांत राहतं, कामात लक्ष लागतं आणि पैसा योग्य ठिकाणी टिकतो. पण आरोग्य बिघडलं की सुख, समाधान आणि आर्थिक स्थैर्य या तिन्ही गोष्टी डळमळू लागतात. म्हणूनच मंडळी, पैसा आणि आरोग्य या दोन्ही गोष्टींचा समतोल राखणं अत्यंत महत्वाचं आहे. श्रद्धेने माता लक्ष्मीचा मंत्र जप करा. मन शांत ठेवा, जेवणात संयम ठेवा आणि सकारात्मक विचार ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण जेव्हा मन सकारात्मक होतं तेव्हा त्याचा परिणाम आपल्या शरीरावर, विचारांवर आणि कामावर दिसून येतो. म्हणून फक्त पैसा कमवू नका, तर तो निरोगी आणि आनंदी आयुष्यासोबत टिकवण्याचा देखील प्रयत्न करा. आणि मंडळी, तुम्ही हा मंत्र किंवा श्लोक म्हणत असाल तर तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कदाचित तुमच्या एका अनुभवामुळे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडू शकतो. आणि अशाच प्रकारच्या भक्तिमय, उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या श्री स्वामी समर्थ YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भिवू नको, स्वामी सदैव पाठीशी आहेत.